थांबा, जर तुम्ही संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल तर आत्ताच्या आत्ता तुमचं बँक खातं तपासा, कारण मागच्या कित्येक महिन्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. आज शनिवार असूनही सरकारने खजिन्याची तिजोरी उघडली आहे आणि लोकांच्या खात्यात चक्क 1500 रुपये, 3000 रुपये आणि काहींच्या खात्यात तर थेट 4500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात झाली आहे. पण मित्रांनो, काही लोकांना मात्र 1 रुपयाही मिळणार नाहीये. त्यामागे एक भयंकर तांत्रिक चूक आहे, जी कदाचित तुमच्याकडूनही झाली असू शकते. तुमचे पैसे खात्यात का आले नाहीत आणि 4500 रुपयांची ही मोठी रक्कम नेमकी कोणाला मिळतेय? सत्य काय आहे आणि अफवा काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज MX मराठी चॅनलवर आपण जिल्हानिहाय लाईव्ह रिपोर्ट पाहणार आहोत. आज शनिवारपासून DBTद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात. राज्य सरकारने लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपवत आज शनिवारपासून थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT प्रणालीद्वारे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग अर्थसहाय्य योजना आणि विधवा निवृत्ती वेतन योजना अशा सर्व महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुट्टीचा दिवस असूनही तांत्रिक यंत्रणा कार्यरत असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जात आहेत. यामुळे राज्यातील लाखो निराधार आणि गरजू व्यक्तींना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि वाढीव रक्कम. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात आज 1500 रुपये ते 2500 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होत आहे. ज्या लाभार्थ्यांचे मागील हप्ते नियमित आहेत त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. मात्र ज्यांचे मागील काही महिन्यांचे मानधन तांत्रिक कारणास्तव रखडले होते, अशा लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 ते 4500 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम म्हणजेच थकीत हप्त्यासह जमा होताना दिसत आहे. ही रक्कम थकीत आणि चालू महिन्याचा हप्ता मिळून एकत्र जमा होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नोव्हेंबर प्लस डिसेंबर हप्ता एकत्र मिळाल्यामुळे वाढीव लाभ. काही जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा निधी वेळेवर वितरित होऊ शकला नव्हता. त्यामुळे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जात आहे. सरकारने मानधनात केलेली 1000 रुपयांची वाढ आणि नियमित हप्ता अशा एकत्रित गणितामुळे एकदाच मोठी रक्कम जमा होत आहे. ज्या लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळत होते त्यांना आता वाढीव दराप्रमाणे हिशोब करून पैसे दिले जात आहेत. यामुळे जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी वृद्धांना आणि गरजू महिलांना मोठी मदत झाली आहे. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता. DBTची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडते. जरी आज शनिवार असला तरी बँकिंग व्यवहार आणि सरकारी निधी वितरणाची ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ती सुरूच आहे. ज्यांच्या खात्यात अद्याप मेसेज आलेला नाही त्यांना आज मध्यरात्रीपर्यंत किंवा उद्या रविवार सकाळपर्यंत पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. तांत्रिक लोडमुळे काही वेळा मेसेज उशिरा येतो, त्यामुळे लाभार्थ्यांनी काळजी न करता आपले बँक खाते किंवा पासबुक तपासून पाहणे आवश्यक आहे. जिल्ह्यानिहाय पैसे जमा होण्याची स्थिती. मराठवाडा विभाग. मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या विभागात लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने निधी वितरणाला प्राधान्य दिले आहे. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र विभाग. या विभागात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. येथील अनेक तालुक्यातील लाभार्थ्यांनी त्यांना पैसे मिळाल्याचे मेसेज समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना याचा मोठा लाभ झाला आहे. विदर्भ विभाग. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये अनुदान वितरित करण्यात आले आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये म्हणजेच गडचिरोलीमध्ये निधी वेळेवर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. कोकण विभाग. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांमध्येही DBT प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरी भागातील लाभार्थ्यांना देखील डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे.
पैसे न आल्यास तपासायच्या महत्त्वाच्या गोष्टी. बँक खाते आधार लिंक. जर तुम्हाला अद्याप पैसे मिळाले नसतील तर सर्वात आधी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासा. जर आधार सीडिंग नसेल तर सरकारकडून पाठवलेले पैसे खात्यात जमा होत नाहीत. डीबीटी ॲक्टिव्ह असणे अनिवार्य. तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा पर्याय सुरू म्हणजेच ॲक्टिव्ह असल्याची खात्री करा. अनेकदा खाते सुरू असूनही डीबीटी बंद असल्यामुळे पैसे रिफंड जातात. ई-केवायसीची पूर्तता. संजय गांधी निराधार योजनेच्या नियमानुसार दरवर्षी किंवा वेळोवेळी ई-केवायसी करणे आवश्यक असते. जर तुमचे केवायसी अपूर्ण असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून तात्पुरते वगळले जाऊ शकते किंवा पैसे थांबवले जाऊ शकतात. खाते बंद किंवा नाकारले जाणे. बँक खात्यात 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ व्यवहार न केल्यास खाते इनॅक्टिव्ह किंवा डॉर्मेंट होते. अशा खात्यात सरकारी अनुदान जमा होत नाही. तुमचे खाते सुरू असल्याची खात्री करा. जिल्ह्याचा हप्ता रिलीज झाला आहे का? काही वेळा राज्याचा निधी जिल्ह्याला मिळतो पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो तालुक्याला वर्ग होण्यास 1-2 दिवसांचा उशीर होऊ शकतो. तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांना पैसे आले आहेत का हे विचारून तुम्ही याची खात्री करू शकता. लाभार्थी यादीत नाव तपासणे. जर या सर्व गोष्टी बरोबर असतील आणि तरीही पैसे येत नसतील तर आपल्या संबंधित तहसीलदार कार्यालयात जाऊन लाभार्थी यादीत तुमचे नाव अजूनही पात्र म्हणजेच एलिजिबल श्रेणीत आहे की नाही हे तपासा. पुढील अपडेट आणि सूचना. जानेवारी महिन्याचा हप्ता. ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता यशस्वीरित्या मिळाला आहे त्यांना जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुमची कागदपत्रे आणि केवायसी अपडेट ठेवणे गरजेचे आहे. थकीत लाभार्थ्यांना मोठी रक्कम. ज्यांचे पैसे 4-5 महिन्यांपासून रखडले आहेत अशा लाभार्थ्यांना घाबरायचे कारण नाही. सरकार अशा लाभार्थ्यांना एकत्रित म्हणजेच अरियर्स रक्कम देत आहे. काही लाभार्थ्यांना 4,500 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम एकाच वेळी मिळू शकते. आपली प्रतिक्रिया द्या. तुमच्या खात्यात नक्की किती पैसे जमा झाले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. यामुळे इतर लाभार्थ्यांना देखील माहिती मिळेल की कोणत्या भागात किती पैसे येत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून त्यातील उपाय अंमलात आणा. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तहसीलदार कार्यालयात तक्रार कशी करायची हे आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे. माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.